5 ऑगस्ट 2019 तो दिवस जेव्हा इतिहास बदलला। ज्या कलम 370 न जम्मू काश्मीरला भारतापासून तोडलं होतं, याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील भाजप सरकारनं आजच्याच दिवशी संपुष्टात आणलं। अनुच्छेद 370 के सभी खंड लागू नहीं होंगे सिवाय खंड 1 के नामक तदनुसार पढ़ा जाएगा। आज काश्मीरच्या आकाशात तिरंगा गर्वानं फडकतोय आणि तिथले लोक आज भारतीय संविधानानं दिलेल्या सर्व अधिकारांचे हक्कदार आहेत। पण आम्ही हे विसरायला नको की काँग्रेसच्या कलम 370 सारख्या ऐतिहासिक चुकीमुळे काश्मीरच्या अनेक पिढ्यांना भीती आणि दुःखाच्या सावटाखाली ठेवलं होतं। हे तेच कलम 370 आहे ज्याचं बीजारोपण नेहरूंनी केलं आणि काँग्रेसच्या लोकांनी त्याला इतकं मोठं केलं की जम्मू काश्मीरच्या लोकांनी त्याला आपलं नशीबच मानलं। काँग्रेसनं काश्मीरला जळताना पाहिलं, उद्ध्वस्त होताना पाहिलं, निष्पापांना दहशतीच्या सावटाखाली जगताना पाहिलं, पण कधीच त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं नाही। कारण काँग्रेससाठी जम्मू काश्मीरच्या लोकांचं दुःख प्राथमिकताच नव्हती। मोदी सरकारनं त्या लोकांचं दुःख समजून घेतलं, त्यांच्या समस्यांचं समाधान केलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे जी मुलं गर्दीत दगडफेक करताना दिसायची, आज तीच मुलं शाळांमध्ये त्यांचं भविष्य लिहितात। दहशतवादी संघटनांमध्ये घट झालीये, पर्यटकांची संख्या रेकॉर्ड तोडतीये, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत। कुठल्याही भीती आणि संकोचाशिवाय दुसऱ्या राज्यातील लोक आता इथे जमीन घेऊ शकतायत। कोट्यवधींच्या विकास प्रकल्पांमुळे आता काश्मीरचा चेहरा मोहराच बदललाय। या बदलाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जे राहुल गांधी त्यांच्या स्वतःच्या सरकारच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरच्या रस्त्यांवर एक्स्ट्रा सिक्युरिटी शिवाय निघू शकत नव्हते, ते आज खुलेपणानं फिरू शकतायत। आपल्या बहिणीसोबत बर्फात खेळतानाचे फोटो शेअर करतायत। म्हणूनच जे विचारतात काय बदललं, त्यांच्यासाठी उत्तर आहे देश बदलला, जम्मू काश्मीर बदललं।